विनयभंग करणाऱ्या आरोपीस 1 वर्षाचा सश्रम कारावास. लॉकडाऊनच्या काळात एका महिलेचा विनयभंग करणारा आरोपी रमेश अशोक साळवे, राहणार जानेफळ, गायकवाड, तालुका भोकरदन, जिल्हा जालना, याला भोकरदन न्यायालयाचे न्यायमूर्ती मयुरेश काळे यांनी 1 वर्षाचा सश्रम कारावास व 20,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. भारत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जानेफळ, गायकवाड येथील पीडित महिलेचा रमेश साळवे यांनी 2020 मध्ये विनयभंग केला होता. या प्रकरणी भारत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार प्रकाश शिनकर यांच्याकडे देण्यात आला. हवालदार शंकर यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य तपास करून दोष आरोपपत्र माननीय प्रथम वर्ग न्यायदंड अधिकारी भोकरदन यांच्या न्यायालयात दाखल केले होते. सदर प्रकरणात न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेतला. दोन्ही पक्षातील साक्षीदारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर तपास अधिकारी पोलीस हवालदार प्रकाश सिनकर यांची साक्षी घेतली. यामध्ये पीडिता आणि पोलीस हवालदार यांच्या साक्ष महत्वाची ठरली. न्यायालयाने संबंधित आरोपीला 1 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारी वकील अभय गवळी यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली. पोलीस अंमलदार संगीता मोकाशी यांनी कोर्ट पैरवी म्हणून काम केले. यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह भारत पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस ठाणे अधिकारी संतोष माने यांचे मार्गदर्शन लाभले.